नमस्कार, मी सर्पमित्र के.टी. शिर्के फ्रॉम नागोठणे कडसुरे। तर आमचं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र के.टी. शिर्के म्हणून, तर नक्कीच त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तर आज आपण आलेलो आहोत माझ्याच कडसुरे गावी, रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कडसुरे गाव एक कबड्डीसाठी फेमस आहे। तर त्याच गावातले आमचे कबड्डीपटू सुरेश बाळाराम शिंदे यांचा कॉल आला की त्यांच्या खुराड्यामध्ये, कोंबड्यांची जे खुराडा आहे घराच्या बाजूला, तिथे एक नाग बसलेला आहे। कोणताही उशीर न करता आम्ही तिथे पोहोचलो तर पाहायला मिळालं की नाग एका जाळीमध्ये बसला होता आणि त्यांनी काहीतरी खाल्लं होतं आणि त्यामुळे त्याची चपळता थोडी कमी झाली होती। नागाला जेव्हा मी पिंजऱ्याबाहेर काढलं तेव्हा तो थोडा सुस्त वाटत होता, कारण सरपटणारे प्राणी जेव्हा एखादं आपलं भक्ष्य खातात तेव्हा ते पचवण्यासाठी देवाने त्यांनी विषारी दात दिलेले आहेत, काही विषारी सापांना, तर काहींना दिलेलं नाही आहेत। तर विषाचा वापर सुद्धा हे अन्न पचवण्यासाठी करतात आणि एका शांत ठिकाणी बसून हे खाल्लेलं अन्न पचवण्याची प्रक्रिया त्यांची जी चालू असते आणि अशा प्रकारे ते अन्न पचवतात। तर आपण पाहू शकता जवळजवळ 6 अंडी ह्या नागाने खाल्ली होती। आज आपण पाहतोय, नाग म्हटलं की आज विषारी प्राणी, विषारी सरपटणारा प्राणी म्हणून आपण ओळखला जातो। आज यूट्यूबच्या किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपण पाहतोय काही लोक असंच थोडे रिस्क घेतात आणि माहिती नसताना साप पकडत जातात आणि सर्पदंश होऊन मृत्युमुखी होतो। आणि काही एक्सपर्ट सुद्धा अति ओव्हर कॉन्फिडन्स मुळे काहीशी स्टंट करायला जातात आणि सर्पदंश झाल्यामुळे काही त्याच्यातून वाचलेत, तर काहींचा मृत्यू ओढवलाय। तर आम्ही तसं कोणतंही स्टंट करत नाही आहे। बरेच पावसात साप पकडल्यामुळे पिशवी ओली झाली होती आणि त्या पिशवीला होल पडलेले आहेत, फाटलेली आहे पिशवी, आणि पिशवीमध्ये भरल्यानंतर तो त्या होलातून बाहेर आला आणि पुन्हा एकदा आम्ही त्याला व्यवस्थितरित्या सुखरूपरित्या पकडलंय। पाहू शकता 6 अंडी त्या सापाने गिळली होती आणि निवांत जाऊन तो त्या खुराड्यामध्ये, कोंबडीच्या खुराड्यामध्ये बसला होता। सुरेश शिंदे यांच्या वहिनी यांना काही कोंबड्यांचा आवाज आला आणि त्या धावत जाऊन पाहतोय तर हा नाग तिथे बसलेला। आपल्या भारतामध्ये ठराविक 5 जाती सोडल्या तर सर्व सापाच्या जाती ह्या बिनविषारी आहेत। विषारी फक्त 5 जाती आहेत, त्यातमधला हा पहिला नाग आणि दुसरा मण्यार, या 2 सापामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं। आणि पुढचे कांबळ्या ज्याला आपण पीट वायपर, बांबू पीट वायपर, त्याच्यानंतर घोणस, असे जे 3 आहेत। बांबू पीट वायपर हा झाडावर असतो, ह्यांना हिमोटॉक्सिक विष असतं यांच्यामध्ये। आपण पुन्हा एकदा प्रयत्न करतोय सापाला पिशवीत जाण्यासाठी। असं आम्हाला वाटतं 2 ते 3 वेळा झालं की साप पिशवीत शिरला आणि पिशवी जीर्ण झाल्यामुळे तो पडलेल्या होलातून बाहेर पण येत होता। पुन्हा एकदा त्याला पकडलेला आहे सुखरूपरित्या। पुन्हा एकदा तो त्या पिशवीतून बाहेर आलेला आहे। अशा प्रकारे आम्ही आता पिशवी ती बाजूला केलेली आहे। बघा किती ॲग्रेसिव्ह दिसतोय। मग अशी 6 अंडी खाल्ल्यामुळे थोडासा निस्तेज झाला होता, स्पीड त्याचा कमी झाला होता, परंतु आता मात्र तो अग्रेसिव्ह झालेला आहे। सुरेश शिंदे पाहायला मिळतं, आपल्याला मदत करत आहेत। तर साप
विषारी साप पकडा म्हटलं तर की खूप रिस्क असते आणि कोणतंही स्टंट न करता सर्व लक्ष आपल्याला ह्या रेस्क्यूवर द्यावं लागतं, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असतो. तर माझा नेहमीच सर्वांना मोलाचा सल्ला असेल की घरात कोणती अडचण ठेवू नका, जेणेकरून आता पावसाच्या वेळी सरपटणारे जीव जसं उंदीर, बेडूक, त्यानंतर झुरळ वगैरे जिथे जास्त प्रमाणात होतात आणि त्यांना खाण्यासाठी हे सरपटणारे विषारी साप, बिनविषारी साप आपल्या घरात येतात किंवा अडीअडचणीच्या जागी येतात. तर नेहमीच मी सांगत असतो की तुम्ही घरात जी काही अडचण असेल ती फेकून द्या, घरात अडचण ठेवू नका. स्वच्छता असेल तर सरपटणारा पाणी जरी आला तरी तो आपल्या नजरेस दिसतो, परंतु अडीअडचणी असतील तर कुठे बसलेला असेल आणि आपण एखादा हात वगैरे घातला किंवा रात्रीच्या वेळी बिना बॅटरीचे गेलो तर आपल्याला सर्पदंश होऊ शकतो. ही काळजी आपण घ्यायला पाहिजेत. देवाने मेंदू फक्त मनुष्याला दिलेला आहे विचार करण्यासारखा, त्याच्यामुळे सरपटणाऱ्या जीवांना हे कळत नाही की आपल्याला वाचवण्यासाठी आलेले आहेत की मारण्यासाठी आलेले आहेत. त्यांना जेव्हा भीती वाटते स्वतःच्या प्राणाची तेव्हा ते अटॅक करतात, दंश करतात. तर अशा प्रकारे या सापाला आम्ही पिशवीत भरल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडून आलो. प्रचंड भीती ह्या कुटुंबामध्ये होती आणि नेहमीची वर्दळ असल्यामुळे खूप घाबरलेले होते, परंतु आम्ही सुरक्षित त्या सापाला पकडून त्याला जंगलात सोडलं आणि त्यांची मनातली भीती ही घालवलेली आहे. तर मी केटी शिर्के, माझा सर्पमित्र केटी शिर्के म्हणून यूट्यूबवर चॅनल आहे, त्याला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असंच प्रेम आमच्यावर कायम असू द्या. कोणताही साप सरपटणारा जीव आला असेल तर आम्हाला नक्कीच 820 834 880 9 ह्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सरपटणाऱ्या जीवांना मारू नका, त्याला निसर्गात जीवदान द्या. धन्यवाद.